हॅलो एव्हरीवन. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जी काही बेसिक कन्सेप्ट आहे की लॉजिक ही कन्सेप्ट आलेली ती कुठून आली नेमकी आणि त्याच्यामध्ये पुन्हा सेंटेन्स आणि स्टेटमेंटमधला पण फरक पाहिला होता. तर त्या ठिकाणी स्टेटमेंटची महत्त्वाची डेफिनेशन, आपण सेंटेन्सची काही एवढं घेणं देणं नाही आहे, परंतु स्टेटमेंट आहे की नाही ओळखण्यासाठी तो सेंटेन्स कुठल्या टाईपचा हे आपल्याला ओळखावा लागेल. त्यामुळे सेंटेन्स सुद्धा महत्त्वाचा. आपण आता ज्यावेळेस आपल्या स्टेटमेंटची डेफिनेशन समजली आहे तर त्या ठिकाणी आपण आता स्टेटमेंटचे टाईप्स डिफाईन केले होते किंवा नेमकं काय आहे. मग त्या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये पण कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन सांगितली होती. त्याच्याबरोबर जर का स्टेटमेंट पाहिलं तर ते स्टेटमेंट कशाने जनरेट करतो, त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह, अशा काही बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी मेन्शन केल्या होत्या. त्याच्यामधलीच लॉजिकल कनेक्टिव्ह ही कन्सेप्ट तुम्हाला आठवते का? बघा बरं, एकदा आठवा. ठीक आहे. तर लॉजिकल कनेक्टिव्ह मी बोलल्यानंतर तुम्हाला थोडा एक वेळ झाला, तुमच्या डोक्यामध्ये रिमाइंड झाला असावं. ज्यांना रिमाइंड झालं नाही त्यांनी पुन्हा एकदा ऐका व्यवस्थित. लॉजिकल कनेक्टिव्ह आपण कोणाला म्हटलं होतं? जर का स्टेटमेंट घेतली, मग किती स्टेटमेंट घ्यायची? एक तर दोन घेऊ शकतो, कमीत कमी दोन घ्यायचे किंवा दोनपेक्षा जास्त आपल्याला स्टेटमेंट घ्यायचे. आणि ते स्टेटमेंट जर का आपण काही वर्डने जोडले किंवा ग्रुप ऑफ वर्डने जोडले, मग कुठले वर्ड आले बाबा? अँड आला, अँडला ऑप्शन आला, बट किंवा एट किंवा दो या टाईपमध्ये. नंतर ऑर हा एक वर्ड आला. तर ग्रुप ऑफ वर्डमध्ये इफ देन आला. इफ आणि देन दोन वर्ड आहेत ना, म्हणजे त्याचा ग्रुप तयार झाला. नंतर इफ अँड ओनली इफ आला, ओनली इफ आला. अशा ग्रुप ऑफ वर्ड किंवा सिम्पल वर्डने जर का दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट आपण जोडले तर तयार होणाऱ्या नवीन स्टेटमेंटला काय बोललो होतो? कंपाऊंड स्टेटमेंट. आणि त्या ग्रुप ऑफ वर्डला किंवा सिम्पल वर्डला लॉजिकल कनेक्टिव्ह असं बोललो होतो. त्याच्या पुढे आपण काय सांगितलं? जर का स्टेटमेंट आहे तर त्याला नोटेशन काय तर द्यावं लागेल. आणि ते काय होतं? तर स्मॉल लेटर PQRS अशा फॉर्मॅटमध्ये आपण ते लेटर यूज करू शकतो. मग आम्ही या ठिकाणी दोन स्टेटमेंट घेतले. स्टेटमेंट आहेत त्याचे कारण स्टेटमेंट बोललेलं आहे, तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे त्यांनी काहीतरी डिक्लेअर केलेले आहे का? तर 2 इज अ प्राईम नंबर. तर 2 इज प्राईम नंबर म्हणजे इथे काहीतरी डिक्लेअर करतोय की 2 ही जी काही संख्या आहे ती मूळ संख्या आहे. इथे डिक्लेअर करते ना ते की मूळ एक तर संख्या असेल किंवा नसेल. डिक्लेअर केलं ह्या सेंटेन्सने म्हणजे तो ट्रूथ व्हॅल्यू काय देतोय, किंवा ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग तुम्हाला माहिती आहे की डोक्यामध्ये आलं पाहिजे की दोन्ही संख्या खरंच मूळ संख्या आहे का? तर या ठिकाणी कन्फर्म करायला लागतं आपल्याला, म्हणजे डिक्लेअर करते हे. तर हे स्टेटमेंट तयार झालं. थोडं आपण एक्स इज व्हेरिएबल म्हटलं लगेच डोक्यामध्ये आलं पाहिजे की तो काय डिक्लेअर करतोय. काय शक्यतो इज आहे म्हणतोय ना आपण, आहे किंवा नाही, मग तिथं लगेच आपल्याला डिक्लेअर करता येते. तर एक्स इज अ व्हेरिएबल इथं सुद्धा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याला ट्रूथ व्हॅल्यू काहीतरी असणार आहे, तर ट्रू असेल किंवा फॉल्स असणार आहे. त्या ठिकाणी दोन्ही पण स्टेटमेंट आहेत म्हणून मी त्याला नोटेशन, पहिल्या स्टेटमेंट नोटेशन दिलं पी डिनोट, दोन डॉट दिलेत म्हणजे हे डिनोट करते. पी डिनोट 2 इज अ प्राईम नंबर. सेकंड स्टेटमेंट त्याला मी नोटेशन दिलेलं आहे क्यू डिनोट एक्स इज अ व्हेरिएबल. म्हणजे पी हे स्टेटमेंट आहे, क्यू हे स्टेटमेंट. पी हे स्टेटमेंट काय आहे? तर पी हे स्टेटमेंट हे आहे. क्यू सुद्धा स्टेटमेंट आहे, तर हे स्टेटमेंट हे आहे. तर असे आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट घेऊ शकतो. मी दोन स्टेटमेंट घेतले. मग आपण पुढे काय म्हटलं? हे सिम्पल स्टेटमेंट आहेत, यांच्यामध्ये कुठलेही लॉजिकल कनेक्टिव्ह नाही आहेत. ज्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह नाही स्टेटमेंटमध्ये त्याला आपण सिम्पल स्टेटमेंट बोलतो. मग कंपाऊंड स्टेटमेंट कोणाला म्हणायचं? ते सिम्पल नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केलेले असणार आहेत. मग आपण असंही सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण दोन सिम्पल स्टेटमेंटला वर्डने किंवा ग्रुप ऑफ वर्डने जोडतोय तर तयार होणाऱ्या नवीन स्टेटमेंटला बोललो कंपाऊंड स्टेटमेंट. जसं की कंजक्शन आलं, डिस्जंक्शन आलं, कंडिशनल स्टेटमेंट आलं, बाय कंडिशनल स्टेटमेंट आलं. मग या ठिकाणी आपण काय बोलणार आहोत? तर कंपाऊंड स्टेटमेंटचे हे 4 प्रकार आहेत. त्यातल्या कोणाला कंजक्शन म्हणायचं, कोणाला डिस्जंक्शन म्हणायचं? ज्या वेळेस मी दोन स्टेटमेंट घेतले आणि दोन स्टेटमेंटला अँड या वर्डने जोडलं. कुठला? अँड या वर्डने जोडलं. अँड, बट, एट या फॉर्मॅटमध्ये. तर आपण त्या ठिकाणी कसं बोलणार आहोत? 2 इज अ प्राईम नंबर अँड, हे सिम्पल स्टेटमेंट होतं, हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. तर 2 इज अ प्राईम नंबर अँड सेकंड स्टेटमेंट एक्स इज अ व्हेरिएबल. तर स्टेटमेंट हे सेपरेट होतं, हे सेपरेट होतं. या दोन्हीला मी या वर्डने जोडलं तर नवीन स्टेटमेंट तयार करताना एकदम फुलमध्ये वाचायचं आपल्याला. 2 इज अ प्राईम नंबर अँड एक्स इज अ व्हेरिएबल. ह्याच्यामधून सुद्धा काहीतरी डिक्लेअर होते म्हणजे हे पुन्हा एक स्टेटमेंट तयार झालं. आता हे स्टेटमेंट तयार झाल्यानंतर आपण काय सांगितलं? अँड हा वर्ड तयार झाला आला त्या ठिकाणी. तर त्यात तयार होणाऱ्या नवीन स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट. पण कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये सुद्धा काय आलं? अँड हा वर्ड म्हणून त्याला कंजक्शन असं बोलायचं. मग हे अँड ग्रुप ऑफ वर्ड झाला, पण त्यासाठी आपण सिम्बॉल सांगितला होता. अँडचं स्पेलिंग जर का आपण पाहिलं तर इथं कॅपिटल ए असलेलं हा जो काही
डॅश मी स्किप केला तर हा नोटेशन आलेला आहे. मग मी काय म्हटलं सुरुवातीला 2 इज अ प्राईम नंबर, पण याचं नोटेशन काय होतं पी. पी अँड इथं पहा अँड क्यू म्हणजेच काय 2 इज अ प्राईम नंबर अँड एक्स इज अ व्हेरिएबल. हे आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. तर ज्यावेळेस अँड न जोडणार ते झालं कंजक्शन तयार. हे जर का मी याच्याऐवजी ऑर ने जोडलं असतं पी ऑर क्यू तर आपण काय बोललो असतो त्या कंपाऊंड स्टेटमेंटला. म्हणजे कसं 2 इज अ प्राईम नंबर अँडच्या ऐवजी मी ऑर वापरला सिंपल 2 इज अ प्राईम नंबर ऑर एक्स इज अ व्हेरिएबल. तर हे नवीन मोठं स्टेटमेंट तयार झालं. पहा पुन्हा एकदा सांगतो 2 इज अ प्राईम नंबर ऑर एक्स इज अ व्हेरिएबल. हे मोठं जे स्टेटमेंट तयार झालं त्याला आपण बोलणार आहोत कंपाऊंड स्टेटमेंट. पण ते कुठे कसल्या टाईपचं आहे तर ऑर आलाय म्हणून डिस्जंक्शन म्हणायचं. आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आला तर पी ऑर क्यू म्हणजेच काय पी हे स्टेटमेंट आहे 2 इज अ प्राईम नंबर ऑर एक्स इज अ व्हेरिएबल. ऑर आला की त्या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणायचं आपण डिस्जंक्शन. दोन स्टेटमेंटला जर का ऑर यावर ने जोडलं तर झालं डिस्जंक्शन, अँड ने जोडलं तर कंजक्शन. आता पुन्हा आपण तेच दोन स्टेटमेंट घेतले परंतु ग्रुप ऑफ वर्ड वेगळा आला. इथं वर्ड काय होता अँड होता, इथं ऑर होता. आता मी ग्रुप ऑफ वर्ड वापरतो इफ दे इफ 2 इज अ प्राईम नंबर 2 इज अ प्राईम नंबर then x is a variable. हा याचा अर्थ लावायचा यायचा नाही की पुन्हा आपल्या डोक्यात येऊ अरे इथं तर आपण म्हणतो की 2 मूळ संख्या आहे तिथं तर एक्स व्हेरिएबल ह्याचा काही संबंध लागत नाही. हे लॉजिक आहे त्याच्यामुळे आपण ह्याचा जास्त अर्थ काही शोधायची गरज नाही. फक्त महत्वाचं काय आहे कंपाऊंड स्टेटमेंट मध्येच कंजक्शन कोणाला म्हणायचं, डिस्जंक्शन कोणाला म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट कोणाला मग बाय कंडिशनल. इथं कंडिशन काय आली इफ म्हणजे जर दोन ही मूळ संख्या आहे 2 इज अ प्राईम नंबर तर काय होईल एक्स हा व्हेरिएबल असणार आहे अशी कंडिशन आली म्हणून आपण हे जे काही मोठं स्टेटमेंट तयार झालंय स्टेटमेंट आहे ना डिक्लेअर करते काहीतरी तर या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण बोलणार आहे कंडिशनल कारण कंडिशन आलेली किंवा इम्प्लिकेशन असं सुद्धा बोलणार आहे. कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन का तर या ठिकाणी इफ देन हा ग्रुप ऑफ वर्ड आपण यूज केलेला आहे. या ठिकाणी पुन्हा सिम्बॉलिक फॉर्म लिहू शकतो. या ठिकाणी पहा 2 इज अ प्राईम नंबरला आपण काय यूज केलेलं आहे पी ठीक आहे आणि एक्स इज अ व्हेरिएबलला क्यू. तर कंडिशनल स्टेटमेंट आपण यूज करताना त्या ठिकाणी सिम्बॉल वापरायचा आहे ॲरो एक सिंगल ॲरो. या फॉर्मॅटमध्ये वापरू शकता किंवा या फॉर्मॅटमध्ये वापरू शकता. तर हे झालं सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दी कंडिशनल स्टेटमेंट. तर आणखी एक प्रकार आहे काय प्रकार आहे याच्यामध्ये तर बाय कंडिशनल. मग कोणाला म्हणायचं हा आपण ग्रुप ऑफ वर्ड काय ते वापरला इफ देन. आणखी एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये ग्रुप ऑफ वर्ड इफ देन वापरण्याच्या ऐवजी इफ देन इथं वापर ना तर आपण असंही म्हणू शकतो 2 इज अ प्राईम नंबर ओनली इफ. देनच्या ऐवजी हा स्किप केला देनच्या ऐवजी ओनली इफ हा सुद्धा ग्रुप ऑफ वर्ड वापरला तरी तयार होणारा नवीन कंपाऊंड स्टेटमेंट आपण कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन असंच बोलणार आहे 2 इज अ प्राईम नंबर ओनली इफ एक्स इज अ व्हेरिएबल. तर हे सुद्धा कंडिशनल स्टेटमेंट तयार झालं. तर बाय कंडिशनल साठी काय असणार आहे तर आपण ग्रुप ऑफ वर्ड वापरणार इफ अँड ओनली इफ. कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे आलेला आहे इफ 2 इज अ प्राईम नंबर. पण या ठिकाणी आपल्याला इफ वापरून पुन्हा इफ अँड ओनली इफ मध्ये वापरता यायचा नाहीये म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा स्किप करावा लागेल. 2 इज अ प्राईम नंबर इफ अँड ओनली इफ. याचा मिनिंग कसा होतो जर का ही मूळ संख्या तर हा चल असणार आहे. जर का हा चल असेल तर हा एक मूळ संख्या असणार आहे म्हणजे हे असेल तर हे होणार आहे हे असेल तर हे होणार आहे. पण इफ अँड ओनली इफ हा मोठा ग्रुप ऑफ वर्ड यूज करण्याच्या ऐवजी आपण शॉर्टकट मध्ये असंही लिहू शकतो इफ अँड ओनली इफ आय एफ एफ म्हणजे इफ अँड ओनली इफ. तर हे पण आपण सिंपल स्टेटमेंट हे पण सिंपल स्टेटमेंट ग्रुप ऑफ वर्ड कुठला वापरला तर इफ अँड ओनली इफ म्हणजे हा ग्रुप ऑफ वर्ड वापरू तर तयार होणाऱ्या नवीन कंपाऊंड स्टेटमेंटला आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट किंवा डबल इम्प्लिकेशन असं बोलणार आहोत. मग पुन्हा याचा एक सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे. पुन्हा आपण काय म्हटलं की हा पी आहे हा क्यू आहे पण डबल आहे ना. बाय म्हणजे आपण 2 म्हणतो 2 डबल म्हणजे पण 2च आला दोन इकडं कंडिशन आली डबल एरो आला. तर या ठिकाणी हे जे काही सिम्बॉलिक फॉर्म आहे हा आला बाय कंडिशनल स्टेटमेंट. आता हे आपण सर्व काय पाहिलं कंपाऊंड स्टेटमेंटचे टाइप्स. याच्यामध्ये एक्स्ट्रा एक सांगितलं जातं की निगेशन कोणाला म्हणायचं. ज्यावेळेस दिलेलं जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये इट इज नॉट ट्रू किंवा इट इज फॉल्स दॅट अशा प्रकारचं आपण काहीतरी जे आहे त्याच्या विरुद्ध सांगतो त्याला आपण म्हणतो निगेशन स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल 2 इज अ प्राईम नंबर मग मी असं म्हणू शकतो की 2 इज नॉट प्राईम नंबर. पहा हे स्टेटमेंट काय होतं 2 इज अ प्राईम नंबर
तर आपण काय म्हटलं, 2 इज नॉट प्राईम नंबर, तर नॉट हा वर्ड टाकला त्या ठिकाणी, तर हे स्टेटमेंटचं आपण निगेशन केलं असं बोलतो. निगेशन P काय असणार, 2 इज नॉट प्राईम नंबर. तर हे आले कंपाऊंड स्टेटमेंटचे काही टाइप्स. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे सांगितलं तर आधीच काय बोललो होतो आपण, स्टेटमेंट म्हणले की त्याला काहीतरी एकतर डिक्लेअर केलेलं असणार आहे ट्रू किंवा फॉल्स आहे. आणखी एक कन्सेप्ट याच्यामध्ये आपण पाहूयात की ट्रूथ व्हॅल्यू कोणाला म्हणायचं. ज्यावेळेस आपण एखादं स्टेटमेंट पाहतो तर ते स्टेटमेंट पाहिल्यानंतर ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे आपल्याला समजतं. जसं की काय म्हणतो, 2 इज अ प्राईम नंबर. आपल्याला माहिती आहे बाबा 2 ही एक मूळ संख्या आहे, म्हणजे काय झालं, ट्रू झालं. एक्स इज अ व्हेरिएबल, एक्स हा व्हेरिएबल आहे. मग मी असं म्हणलं 2 इज अ व्हेरिएबल, आपल्याला माहिती आहे 2 हा व्हेरिएबल नाहीये, तर काय म्हटलं याच्यामध्ये यांच्या व्हॅल्यू काय समजतात, म्हणजे एक तर ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे असं आपल्याला समजतंय. मग ज्यावेळेस ते ट्रू असेल तर आपण त्या ठिकाणी ट्रूचं स्पेलिंग काय, TRUE, तर याच्यामधला कॅपिटल T ट्रूथ व्हॅल्यू साठी वापरणार आहे. म्हणजे हे जे काय स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू T आली. हे स्टेटमेंट घेतलं, एक्स इज अ व्हेरिएबल, तर आपल्याला माहिती आहे एक्स हा व्हेरिएबल आहे, चल आहे ते, तर याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू T असणार आहे, कारण ते ट्रू आहे. आता 2 इज अ व्हेरिएबल म्हटलं मी, तर 2 हा व्हेरिएबल नाही ना, तो हा कॉन्स्टंट आहे, तर याचा अर्थ काय झाला, हे चुकीचं स्टेटमेंट आहे, म्हणजे फॉल्स आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे कॅपिटल F, किंवा आपण कधी कधी स्मॉल पण शिकवतो आपण कॅपिटल F दाखवायचा. मग स्टेटमेंट हे जर का ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू असणार T, स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे F. तर स्टेटमेंट म्हणलं की ट्रूथ व्हॅल्यूज येणार आहेत. मग आपण काय म्हटलं की 2 सिंपल स्टेटमेंट घेतले, त्यांना वर्ड किंवा ग्रुप ऑफ वर्ड ने जोडलं तर नवीन कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते. मग ते पण स्टेटमेंट आलं, याचा अर्थ त्याला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. मग इथे 2 स्टेटमेंट आहेत ना, एका स्टेटमेंटला एक ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे, पण 2 स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू किती असतील हा प्रश्न आपल्याला पडणार आहे. तर त्या ठिकाणी आपण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये त्याचा ट्रूथ व्हॅल्यू पाहूयात. या ठिकाणी आपण ट्रूथ टेबल पाहणार आहोत, कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल स्टेटमेंटचे. तर ते ट्रूथ टेबल पाहण्याच्या आधी आपण ट्रूथ व्हॅल्यूज काही थोड्याशा समजून घेऊयात. मी काही एक्झाम्पल देतो, तुम्ही तुमच्या मनामध्ये, आपल्याला काही इथं बोलता येणार नाहीये, तर काय संभाषण साधता तर चांगली गोष्ट झाली असती, परंतु आपण आता या ठिकाणी मी इथून काही तुम्हाला स्टेटमेंट देतो, तुम्ही ते ट्रूथ व्हॅल्यू तुमच्या मनामध्ये स्वतःला ओळखून घ्यायचे आहेत. तर पहिलं आपले एक्झाम्पल आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही मनामध्ये सांगा. आता मी एखादा मिनिट थांबण्याचा प्रयत्न करतो. पहिलं घेतलं आपण, सन इज अ स्टार. सिंपल आहे, हे याच्या आधी पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. सन इज अ स्टार स्टेटमेंट आहे, ठीक आहे, स्टेटमेंट आहे. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही मला सांगायची, ठीक आहे. तुम्ही आता मनामध्ये काहीतरी घेतलं असेल तर सन इज अ स्टार हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे T. का बरं, कारण सूर्य हा तारा आहे, सर्वांना माहिती आहे सूर्य हा तारा आहे, म्हणजे ते स्टेटमेंट ट्रू आहे. ट्रू आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू आली T. सेकंड घेतला आपण, अर्थ इज अ स्टार. तर अर्थ इज अ स्टार याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे F. का, तर अर्थ हे एक प्लॅनेट आहे, तो एक ग्रह आहे, तो तारा नाही आहे, म्हणून हे जे काही स्टेटमेंट आपण बोललो हे स्टेटमेंट फॉल्स आहे, चुकीचं आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू आली F. त्याच्या पुढे घेतला आपण, 3 इज अ इवन नंबर. तर 3 इज अ इवन नंबर हे एक स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे F, कारण 3 हा इवन म्हणजे समसंख्या नाहीये, तर 3 इज अ ऑड नंबर, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू आली F. आता असे तुम्ही बरेचसे एक्झाम्पल आहेत एक्सरसाइज 1.1 मध्ये, तुम्ही ट्राय करायचे आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला ते पाहणारच आहोत. आता अशा फॉर्मॅटमध्ये आपण काही एक्झाम्पल घेतलेत आणि आपण सांगितलं की स्टेटमेंट म्हणले की नोटेशन P, Q, R, S या फॉर्मॅटमध्ये देऊ शकतो. मी 2 स्टेटमेंट घेतलेत आणि त्यांना नोटेशन काय दिलं, P एक स्टेटमेंट आहे माझं, कुठलंही स्टेटमेंट असू शकतं, सन इज स्टार, अर्थ इज प्लॅनेट, मँगो इज अ फ्रूट, अशा फॉर्मॅटमध्ये हे स्टेटमेंट असणार आहे P आणि Q. हे आपले 2 स्टेटमेंट आहेत. मग काय बोलतो आपण, स्टेटमेंट म्हणले की त्याला ट्रूथ व्हॅल्यूज असणार आहेत. मग P ची व्हॅल्यू काहीतरी असणार आहे, तर ट्रू किंवा फॉल्स. Q ची असणार, पण ज्या वेळेस आपण दोन्ही स्टेटमेंट ऍट अ टाइम घेतो, दोन्ही स्टेटमेंट ऍट अ टाइम घेतले तर काय होऊ शकतं बाबा, तर दोन्ही पण स्टेटमेंट ट्रू येऊ शकतात, बरोबर. P पण ट्रू असू शकतं, Q पण ट्रू असू शकतं, किंवा पहिलं जे काही P स्टेटमेंट आहे ते ट्रू असू शकतं, सेकंड स्टेटमेंट फॉल्स असू शकतं, किंवा पहिलं जे P आहे ते फॉल्स असू शकतं, Q ट्रू असू शकतं, किंवा दोन्ही पण फॉल्स असू शकतात. म्हणजे आपण ह्या ठिकाणी पॉसिबिलिटी सांगितल्या, दोन्ही पण ट्रू असतील, किंवा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, किंवा दोन्ही पण फॉल्स असं असू शकतं. तर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला 2 स्टेटमेंटसाठी एवढा टेबल तयार होणार आहे, म्हणजे पॉसिबिलिटी असणार आहेत 4.
हे आपण याच्यामध्ये पण पाहिलेले 2 स्टेटमेंट आहेत आणि पॉसिबिलिटी आहे किती ट्रू किंवा फॉल्स 2:4. जर का या ठिकाणी 3 स्टेटमेंट घेतले 2:3 8 पॉसिबिलिटी असणार आहेत. आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता ज्यावेळेस मी हे सांगितलं की बाबा एक तर ट्रू फॉल्स असेल काहीतरी, तर हे पी अँड क्यू ला आपण काय बोललो, हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे बरोबर. हे स्टेटमेंट आहे, मग या स्टेटमेंटची व्हॅल्यू बदलेल का काय कधी असणार आहे, तर हो बदलणार आहे. मग कसे असणार आहे, समजा दोन्ही पण स्टेटमेंट याचे ट्रू असतील तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असणार आहे, अदरवाईज फॉल्स असणार. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. पहा दोन्ही पण ट्रू असतील अँड साठी, दोन्ही पण ट्रू असतील अँड साठी तरच ट्रू असेल ट्रूथ व्हॅल्यू, अदरवाईज फॉल्स असणार आहे. हा एक सिंपल लॉजिक टेबल आहे. हे लॉजिक आहे. आपल्या डोक्यात असं येऊ शकतो हे टी मग हे एफ कसं काय आलं असे प्रश्न नाही आहेत. हे लॉजिक आहे, चॅप्टर्स नाव मॅथमॅटिकल लॉजिक आहे. त्यामुळं त्यांनी लॉजिक काय लावले, दोन्ही पण ट्रू आले तरच ट्रू म्हणायचे. कोणाची कंजक्शन म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू कधी म्हणायचे, अँड मध्ये दोन्ही पण ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स म्हणायचे. म्हणजे दोघांपैकी कोण जरी एक चुकीचा असेल तरी त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार आहे. डिसजंक्शन मध्ये आलो तर काय सांगितलं आपण, 2 स्टेटमेंट जर का ऑर ने जोडले तर तयार होणाऱ्या नवीन कंपाऊंड स्टेटमेंटला आपण डिसजंक्शन असं बोलणार आहे. मग या ठिकाणी पुन्हा 2 स्टेटमेंट घेतले मी, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दोन्ही पण ट्रू असतील किंवा दोघांपैकी हा पहिला ट्रू पुन्हा फॉल्स असेल किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल किंवा दोन्ही पण फॉल्स. मग या केसमध्ये ज्यावेळेस आपण या दोघांपासून ऑर वर्ड वापरून नवीन स्टेटमेंट बनवलं डिसजंक्शन, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर त्यांनी काय सांगितलंय, तर लॉजिक काय सांगितलंय की दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स म्हणायचं. कुठं डिसजंक्शन म्हणजे ऑर मध्ये दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स म्हणायचं, अदरवाईज ट्रू म्हणायचं. कुठलं जरी एक ट्रू असलं तरी ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असणार आहे. पण कोणाची, डिसजंक्शनची. फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलं, तर पी स्टेटमेंट आहे सन इज अ स्टार आणि क्यू म्हटलं सन इज अ प्लॅनेट. आता ह्याच्यात तुमच्या डोक्यात आलं की हे ट्रू आहे हे फॉल्स आहे. सूर्य हा तारा आहे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी आली, सूर्य हा ग्रह नाहीये म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली. मग हे टी एफ आलं, दोघांपैकी एक कोणतरी फॉल्स आलं. जर का हे आपण दोन्ही पण स्टेटमेंट अँड ने जोडले तर सन इज अ स्टार अँड सन इज अ प्लॅनेट असं पॉसिबल नाहीये. सन इज अ स्टार अँड सन इज अ प्लॅनेट, तर त्यावेळेस त्या कंपाऊंड स्टेटमेंटची म्हणजेच कंजक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, आपण सांगितलं दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू. पण इथं पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे, पहिलं ट्रू नंतर फॉल्स आहे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू त्याची असणार आहे फॉल्स. पण जर का मी ऑर हा वर्ड इथे यूज केला तर त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, ऑर वर्ड यूज केल्यानंतर दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स म्हणा, तर ट्रू म्हणा. मग पहिलं ट्रू आहे ना, पहिलं ट्रू आहे आणि नंतर फॉल्स आहे, तर याचा अर्थ हे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे कुठलं सन इज अ स्टार ऑर सन इज अ प्लॅनेट, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे टी. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला 2 टेबल राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, थँक्यू.